10वीच्या मुलांच्या पेपर चालू आहेत. काल अचानक मी बसमधनं येत होते तर 10वीची मुलं होती. पेपर सुटल्यानंतर त्यांच्या चर्चा चालल्या होत्या. बरेच 10-15 मुलं होती, गावचीच होती. पण काय आता मोठी असलं म्हणजे लहान लहान मुलं होती तेव्हा बघितलेलं असेल, आता ओळखत नाहीत. त्यामुळं त्यांच्या त्यांच्या चर्चा चालू होत्या की मला पेपरमध्ये मी सगळं लिहिलं, हे झालं ते झालं. मग मी पण म्हटलं, काय रे बाळ, कसा होता पेपर, कोणता पेपर होता, जरा मी पण इंटरेस्ट घेऊन विचारलं. तर तो म्हटला, काय सांगू काकू, आउट ऑफ होता. आउट ऑफ होता? मला काय कळनाच. मला वाटलं काय म्हणायला लागले पोरग, काय कळना. मग ती मुलगी म्हटली, आहो काकू, आउट ऑफ म्हणजे सगळेच्या सगळे प्रश्न त्यानं लिहिलेत. म्हटलं होय. मग कसं काय तुम्हाला मला म्हणायचं आहे सगळे प्रश्न लिहिलेत तर 80% तर मार्क पडलेच पाहिजेत का नाही. मग आता जर तुम्ही सगळे प्रश्न सोडवत असाल तर तुम्हाला कमी मार्क पडायला नको पाहिजेत, आहे की नाही. मला काय म्हणायचं आहे, ह्या मुलांना मराठी एवढं सोपं वाटतंय, बाप रे. ह्यांना इंग्लिशची भीती वाटते, गणितची भीती वाटते, पण ह्यांनी मराठीला इतकं हलक्यात घेतात आणि मराठीत बरोबर नापास होत्यात. ते का म्हणजे मराठी तुम्हाला जितकी सोपी वाटते तितकी सोपी नाही. काना, मात्रा, वेलांटी, उकार जरा काय चुकलं की तुमची तिथं वाट लागत्या. तुम्हाला वाटतंय अरे मराठी आपलीच भाषा आहे, काय आहे त्याच्यात. त्याच्यात तर भरपूर काय आहे शिकण्यासारखं. आणि पूर्ण तिथंच चुका होत्यात. आजपर्यंत काय असतंय, 10वीपर्यंत सगळे आपले शिक्षक असतात, आपल्या ओळखीचे असतात. ते काय आपल्याला मुलगा जाऊ दे, टक्केवारी वाढू दे शाळेची म्हणून करतात पास. पण 10वीत आल्यानंतर बरोबर अडकता ना तुम्ही. म्हणून कोणत्याही गैरसमजात राहू नका. आणि मराठीला तर अजिबात हलक्यात घेऊ नका. 10वीच्या मुलांसाठी आहे हे. करा अभ्यास, करा व्यवस्थित. जय हिंद, जय महाराष्ट्र.